स्टोरीगामी या चॅनलवर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरच्या भयकथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. किशोर बरेच दिवसांपासून घरीच बसून होता. पूर्वी इंजिनियर म्हणून मोठ्या शहरात नोकरीला होता, पण तिकडं त्याचं काय बिनसलं काही कळलं नाही. पण आता मात्र नोकरी सोडून तो घरीच बसून होता. किशोरने बसल्या बसल्या खिडकीतून बाहेर नजर टाकली. शेजारीच राहणारी अबोली तिच्या अंगणात फुलोरा आलेल्या गुलाबाला स्पर्शून बघत होती. तिचे लांब सडक केस वाऱ्यावर हेलकावे खात होते. तिच्या स्पर्शाने ते गुलाबाचं झाड पण जणू शहारल्यासारखं होत होतं. किशोरला अबोली आवडायची, पण त्यानं कधी बोलून दाखवलं नाही. अबोलीलाही हे माहीत होतं. किशोर अबोलीला बघून उठला आणि दाराच्या बाहेर आला. अबोली आणि त्या गुलाबाकडे बघत उभा राहिला. अबोलीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत ती छानशी हसली. किशोरने तिला भुवया उंचावून खून केली. यावर आपले डोळे वटारून अबोलीने एकदा किशोरकडे बघितलं आणि आई बघते का म्हणून घराच्या आत नजर टाकली. अबोलीचे वडील पूर्वीच एका अपघातात गेले होते. घरात फक्त आई होती. नातेवाईक फक्त सल्ला देण्यापुरते होते. कुठेतरी त्यांचा एक जमिनीचा तुकडा होता. तो त्यांनी मक्त्याने लावून ठेवला होता. त्यातून येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून कसं तरी अबोलीचं घर चालत होतं. अबोलीच्या वयाच्या मुली जेव्हा कुठे ट्रिपला जात, शॉपिंगला जात, बाहेर फिरायला जात, तेव्हा अबोली मात्र घरात बसून निवडण, टिपण किंवा शिलाईचं काम करत बसायची. तिच्या सोबतीच्या मुली आपले महागडे मोबाईल नाचवत मुद्दाम तिच्या घरापुढून जायच्या. तेव्हा आपल्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट मोबाईलवर FM गाणी ऐकत बसलेली असायची. आपल्या दाट भुवयांमधून कधीमधी ती चंद्रकोरीची टिकली लावायची. तेव्हा किशोरला सतत तिच्या चेहऱ्याकडेच बघत राहावंसं वाटायचं. पूर्वी अल्लड वागणारी, खळखळून हसणारी अबोली, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला जगणारी आणि सोबतीला पण असणाऱ्याला तो क्षण जागवणारी अशी ती अबोली अवेळी आलेल्या जबाबदारीने अबोल झाली होती. एक दिवस किशोर असाच अंगणात खाटेवर पाय हलवत बसून होता. बाहेरून अबोली आली. तिचं किशोरकडे लक्ष गेलं. किशोर कसल्या तरी विचारात गुंतलेला होता. अबोली हळूवार पावलांनी चालत किशोरकडे आली. किशोरचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिने मागूनच त्याच्या पाठीवर हात फिरवला. अचानक किशोरचं लक्ष गेलं. तो सावरून बसला. अबोली म्हणाली, किती दिवस असं घरात बसून राहणार आहेस? अरे केवढं आयुष्य पडलंय. या गावात राहून काय करशील? किशोर, मला ठाऊक आहे, तू ना फार पुढे जाशील, एवढ्या उंचावर जाशील की... बोलता बोलता अबोली थांबली. काय झालं? किशोरने विचारलं. काही नाही, तू एवढ्या उंचावर जाशील की माझे हात पण पोचणार नाहीत रे किशोर. बोलता बोलता अबोलीचे डोळे भरून आले. किशोरला कसंसच झालं. अबोली बरेच दिवसांपासून किशोरच्या मागे लागली होती. शहरात जा, बाहेर जा, तू एवढा शिकलेला आहेस, एवढी पदवी आहे, गावात बसून आपलं आयुष्य का नासवतोय? संधी आहेत तुला बऱ्याचशा. शेवटी अबोलीच्या हट्टापुढे किशोरने हात टेकले. तो म्हणाला, ठीक आहे अबोली, मी जाईन शहरात, पण नक्की येईन हा मी परत, तुझ्यासाठी. काय? नाही नाही, काही नाही, काही नाही. अगं मी नक्की जाईन. ती एवढी हट्टालाच पेटलेली आहेस तर मग आता मी तरी काय करू शकतो? शेवटी अबोलीच्या सततच्या हट्टाने किशोरने एका कंपनीमध्ये फॉर्म भरला. त्याचं सिलेक्शनही झालं. कंपनीचं पत्र आलं. किशोरला जावं लागणार होतं. जाण्याचा दिवस उजाडला. किशोरची नजर पाखरासारखी उडत अबोलीला शोधत होती, पण अबोली त्याला कुठंच दिसली नाही. त्याने तिच्या मोबाईलवर कॉल केला. फक्त रिंग गेली. अबोलीने फोन उचलला नाही. शेवटी जाण्याची वेळ झाली. किशोरला फार घाईवरून आलं होतं. एकदाचं त्याला जाण्या अगोदर अबोलीला भेटायचं होतं, पण अबोली कुठं दडून बसली होती काही कळत नव्हतं. किशोरने दारातून आपलं पाऊल बाहेर काढलं. शेजारीच अबोलीच्या घराकडे आला. अबोलीच्या दाराजवळ येऊन त्याने घरात डोकावून पाहिलं. तिची आई नेहमीप्रमाणे बिछाण्यावर पडून होती. किशोर थोडा वेळ तिथेच उभा राहून कानोसा घेण्याचा प्रयत्न करू लागला. बहुतेक अबोली घरात असेल. मला जाताना बघून तिला घाईवरून आलं असेल.
एक ना अनेक असंख्य विचार किशोरच्या मनात वावटळीसारखे उडून गेले. अबोली, अबोली आहेस का तू आतमध्ये? किशोरने आवाज दिला. अबोलीच्या आईने मान उंचावून आपल्या किलकिल्या डोळ्यांनी किशोरकडे पाहिलं. घरात कोणीच नव्हतं. किशोर तिथून वळला, आपली बॅग खांद्यावर घेतली आणि निमूटपणे रस्त्याला लागला. अबोलीनं असं का केलं असेल? शेवटी मला भेटायचं तर होतं जाताना एकदा, त्याच्या मनात विचार आला. लवकरच किशोर बसस्टँडवर येऊन पोचला. आपल्या जागेवर बसला. बस सुरू झाली. वाऱ्याच्या झुळका त्याला स्पर्शून जाऊ लागल्या. झाडं वेगाने मागं पडू लागली. पण किशोरच्या मनात हाच विचार सुरू होता की अबोलीनं असं का करावं? एकदा तर मला भेटायला हवं होतं. हळूहळू सूर्य खाली कलू लागला होता. अंधारलेल्या रस्त्यावरून ती बस वेगाने सामोर पळत होती. किशोर शहरामध्ये येऊन पोचला आणि कामावर रजू झाला. राहण्यासाठी रूम शोधणे, टिफिनची व्यवस्था, या सगळ्यांमध्ये त्याचे 2-3 दिवस अत्यंत गडबडीत गेले. या 2-3 दिवसांमध्ये त्याला एकदाही अबोलीला कॉल करण्यासाठी वेळ मिळाला नाही. किशोरचं काम सुरू झालं. कामाच्या व्यापात किशोरचं आणि अबोलीचं फोनवर बोलणं जवळपास बंद झाल्यासारखंच होतं. किशोर आपल्या कामामध्ये गुंतलेला होता. एक दिवस ऑफिसमधून घरी जाताना अचानक किशोरच्या मोबाईलची रिंग वाजली. किशोर थांबला. त्याने बघितलं अबोलीचा कॉल होता. पण रस्त्यात कॉल उचलण्यापेक्षा घरी गेल्यावर कॉल करतो हा विचार करून किशोरने परत आपली गाडी सुरू केली. त्या गजबजलेल्या शहराच्या रस्त्यावरून गाडी चालवत शेवटी एकदाचा तो आपल्या रूमपर्यंत येऊन पोचला. रूमवर आल्या आल्या हातपाय धुवून त्याने मोबाईल हातात घेतला आणि अबोलीला कॉल लावला. अबोलीचा फोन बिझी येत होता. किशोर थोडा वेळ तसाच फोनवर वाट बघत बसला, पण अबोलीने त्याचा कॉल रिसीव्ह केला नाही. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. किशोरचा कॉल असला की अबोलीचं किती महत्त्वाचं काम असलं तरी ती परत किशोरला कॉल तरी करायची किंवा समोरच्याचा कॉल काटून किशोरचा कॉल रिसीव्ह करायची. किशोरने थोडा वाट बघितली. कॉल तसाच बिझी येत होता. किशोरने फोन बंद केला आणि फोन हातात घेऊन तो पलंगावर बसला. अबोली एवढी बिझी? त्याच्या मनात विचार आला. एवढ्यात किशोरच्या फोनची रिंग वाजली. किशोरने फोन हातात घेतला. अबोलीचा कॉल होता. काय सुरू आहे? काही नाही, बसलो होतो. काळजी घे स्वतःची. तिकडे सगळं ठीक आहे ना? हा ठीकच आहे. काय ग, कॉल केला होता, कॉल बिझी होता तुझा? अरे थोडी कामात होती. अच्छा अच्छा, म्हणजे आता दुसऱ्यांचे कॉल जास्त महत्त्वपूर्ण झाले तुझ्यासाठी. बरं जाऊ दे. कसं काय तब्येत पाणी सगळं कसं काय ठीक आहे ना? मला काय होतं, मी आनंदात आहे. खरं तर मी स्ट्रॉंग आहे रे. अच्छा असं काय, स्ट्रॉंग आहेस तू? एवढं बोलून किशोर हसला. थोडा वेळ दोन्हीकडे शांतता होती. अबोली काही बोलेल म्हणून किशोर थांबला होता आणि किशोर काही बोलेल म्हणून अबोली गप्प बसली होती. थोड्या वेळानंतर अबोलीच म्हणाली, किशोर तू छान आहेस ना, ये लवकर. मला ना तुझी फार. काय फार काय? अबोली मला ना तुझी फार एवढं बोलून थांबून गेली. किशोरच्या मनात चलबिचल झाली. आजवर अबोली असं कधी बोलली नव्हती. अबोली? सामोरून शांतता होती. बहुतेक अबोलीचा स्वर गहीवरून आला होता. हॅलो अबोली, ठीक आहेस ना तू? हॅलो. हां हां चल, मी तुला नंतर कॉल करते. अरे मला काय होते, मी स्ट्रॉंग आहे. चल, आई बोलवते मला, नंतर कॉल करते. एवढं बोलून अबोलीने फोन कट केला. किशोरचं मन मात्र पावसाआधी घोंगावणाऱ्या वाऱ्याबरोबर हेलकावणाऱ्या पक्ष्यासारखं हवेवर उडत चाललं होतं. हळूहळू किशोर आपल्या कामामध्ये बिझी झाला. अबोली सोबतचं त्याचं बोलणंही हळूहळू कमी झालं. बरेच दिवसानंतर किशोरला गावाकडे जाण्यासाठी सुट्टी मिळाली होती. यावेळेस किशोरने मनाशी पक्का विचार करून ठेवला होता. यावेळी गावाला जाईन तेव्हा मी अबोली पुढे आपलं मन मोकळं करीन, तिला मागणी घालीन. किशोर या विचारातच गुंतला होता. किशोरने अबोलीसाठी एक निळ्या रंगाचा ड्रेस घेतला होता. तिच्यावर निळा रंग फार खुलून दिसायचा. तो ड्रेस घेऊन किशोर आपल्या रूमवर आला. एवढ्यात किशोरच्या मित्राचा फोन आला. फोनवर मित्र बोलला, किशोर, अबोली हल्ली एका दुसऱ्या मुलासोबत दिसत आहे. मी माहिती काढली, पूर्वी तो तिच्या शाळेत होता, पण हे दोघं गावात नाही भेटत, ही गावच्या बाहेरच भेटतात. काय म्हणतोस तू हे? किशोरने मित्राला विचारलं. मित्र म्हणाला, हे बघ, काय आहे तुझं, तिच्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला माहित आहे. उद्या चालून असं व्हायला नको की कोणीतरी एक पैसेवाला सापडला म्हणून तिने तुला सोडून दिलं. किशोर म्हणाला, अरे मूर्ख आहेस का तू, काय बोलतोयस? पैसेवाला बघायचं असतं तर आतापर्यंत थांबून असती काय? अबोली तशी नाही आहे. ती कोणत्या परिस्थितीत राहते आपण बघतोय ना. यावर मित्र उत्तरला, हे बघ, माझं तुला काम होतं सांगायचं, बाकी तुला काय करायचं तुझं तू बघ. मित्राचं बोलणं ऐकून किशोरने आपला मोबाईल खिशात ठेवला. पण दुधात मिठाचा खडा पडावा
तशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती. किशोरने अबोलीला फोन लावला. तिचा फोन बिझी येत होता. किशोर थोडा वेळ तसाच कॉलवर वेट करत बसला. या अगोदर किशोरचा फोन आला की अबोली दुसऱ्या कोणाचाही फोन असला तरी तो काटून किशोरशी बोलायची किंवा किशोरला कॉल तरी करून सांगायची. पण बराच वेळ किशोर वेटिंगवर होता. अबोलीने यावेळेस किशोरचा फोन उचलला नव्हता. कुठेतरी मित्रानं सांगितलेलं किशोरच्या डोक्यात घिरट्या घालायला लागलं होतं. खरंच परिस्थितीमुळे अबोली अशी बदलली असेल काय? जाऊ दे, प्रत्यक्ष भेटीन तेव्हाच मी तिला विचारेन. जोपर्यंत नजरेनं बघत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवायचा नाही, हे एकदा अबोलीनेच किशोरला सांगितलं होतं. किशोर म्हणाला, या गोष्टीवर मी ठाम आहे. दिवस सरला आणि रात्र झाली. किशोर आपल्या पलंगावर पडून आढ्याकडे बघत बसला होता. त्याच्या मनात राहून राहून मित्र जे बोलला होता तेच फिरत होतं. खरंच अबोली अशी बदलली असेल काय? किशोरने न राहून अबोलीच्या मोबाईलवर कॉल केला. यावेळी पण तिचा फोन बिझी येत होता. रात्री अबोलीचा फोन बिझी कसा काय? किशोरच्या मनात विचार आला. एवढ्यात अबोलीने किशोरचा फोन उचलला. हॅलो अबोली, बिझी आहेस काय? हो, मी बिझी आहे, मला कामं असतात. अगं मी नॉर्मल तुला विचारलं बिझी आहेस काय? तुझा फोन बिझी येत होता. असं उलट उत्तर द्यायला काय झालं? अरे तू कधी पण वेळी अवेळी कॉल करतो. मी काय बोलतच बसावं का तुझ्यासोबत? मला कामं असतात बाकीचे. जरा घड्याळाकडे बघ, किती उशिरा कॉल केलाय तू मला. काय हे कॉल करायची वेळ आहे का आता? कामं असतात दुसरे. अगं पण या अगोदरही आपण बोललोच ना. तेव्हा आपण बोलत होतो, पण आता मला कामं असतात. बरं ठीक आहे. अगं तुझ्याशी एक बोलायचं. अबोलीने कॉल कट केला होता. किशोरचं डोकं आणखी भनकलं. गादीवर फोन तसाच आपटून किशोर उशीमध्ये आपलं डोकं खुपसून पडून राहिला. त्याला सांगायचं होतं की अबोली, मी सुट्टी काढली आहे, उद्या गावाकडे येतोय. पण अबोलीने त्याचं बोलणं अर्ध्यावरच काटलं होतं. असेल काहीतरी टेन्शन आलं असेल तिला बिचारीला. तरी किशोरने मनाशी आपला हा विचार केला, उद्या गेल्यावर प्रत्यक्ष भेटतोच. एवढं बोलून किशोर झोपी गेला. अर्ध्या रात्री फोनच्या वाजण्याने त्याला जाग आली. त्याने पाहिलं अबोलीचा कॉल होता. आता कशाला कॉल करते, जाऊ दे, मी उचलतच नाही, एवढं म्हणून किशोरने तो कॉल सायलेंटवर ठेवला. आता मला सॉरी म्हणायला फोन करत असेल, मी आता उचलणार नाही, तिलाही कळलं पाहिजे. तिलाच राग नाही येत, मला पण राग येतो, असा मनाशी विचार करून किशोरने आपला मोबाईल सायलेंटवर करून टाकला आणि तो झोपी गेला. दुसरा दिवस उजाडला. किशोरने आपल्या जाण्याची पूर्ण तयारी केली. लवकरच किशोर बसमध्ये बसून त्याची गाडी वेगाने गावच्या दिशेला धावत होती. रस्त्यातूनच त्याने त्याच्या मित्राला फोन करून मी येतो हे सांगितलं होतं. गाडीत बसल्या बसल्या हातात असलेल्या त्या निळ्या ड्रेसकडे किशोरची नजर जात होती. अबोली तो ड्रेस घालून किती सुंदर दिसेल याचाच तो विचार करत होता. शेवटी बराच वेळ गेल्यावर एकदाची ती बस गावच्या वेशीजवळ येऊन थांबली. किशोर बसमधून खाली उतरला. त्याला त्याचं स्वतःचंच गाव यावेळी वेगळं वाटत होतं. किशोर त्या धूळ भरलेल्या पायवाटेवरून आपली पावलं उचलू लागला. उचलणाऱ्या पावलागणिक धूळ आसमंतात उडत होती. दूर दूरपर्यंत हिरवी शेतं पहुडलेली होती. किशोरने आता गावची मुख्य वाट धरली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता, कोणी दिसत नव्हतं. आता गाव बरंच जवळ नजरेच्या टप्प्यात आलं होतं. एवढ्यात किशोरला असं जाणवलं की त्या रस्त्यावर जो फाटा गावाकडे जातो तिकडे 2 जण उभे आहेत. त्या दोघांमधून एक अबोली होती, कारण किशोर तिला दूरवरूनही कुठूनही ओळखू शकत होता. किशोरने त्या दिशेला पाहिलं आणि त्याची पावलं वेगाने पडू लागली. एवढ्यात त्यातला जो व्यक्ती उभा होता तो आपल्या गाडीवरून किशोरच्या दिशेला येऊ लागला. लवकरच तो किशोरच्या अंगावरून दूर निघूनही गेला. किशोरने वळून त्या व्यक्तीकडे पाहिलं. एक पोरगेला असा युवक आपली बाईक चालवत जोराने निघून गेला होता. किशोर आता जवळ येऊन पोचला. तिथे अबोली उभी होती. जणू तिला किशोर येत आहे हे कळलं होतं आणि ती त्याचीच वाट बघत त्या रस्त्यावर उभी होती. त्याला स्वतःचं भान उरलं नव्हतं. काय अबोली, कशी आहेस? छानच असेल, दिसतंय तू चांगली आहे म्हणून. अगं तुझ्या सांगण्यावरून मी गेलो ना हे गाव सोडून. मला सरळ स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं ना तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आलेला आहे तर तू इथून निघून जा. मला त्रास होतो, मी गेलो असतो. एवढे नाटक करायची काय गरज होती? अबोलीच्या डोळ्यात पाणी तरळलं. किशोर हे काय बोलतोय हे तिला कळतच नव्हतं. एवढ्यात किशोरने आपल्या हातातला निळा ड्रेस धरला आणि वेगाने अबोलीच्या तोंडावर फेकला. अबोलीचे केस विस्कटले. तिला अजूनही काय होतं हे कळत नव्हतं. ती थरथरत्या नजरेने किशोरकडे बघत होती. माझ्या मित्रांनी सांगितलं होतं तुझ्याबद्दल, पण मी विश्वास ठेवला नव्हता. अगं एवढे पैसे पाहून तू बदलशील हे मला वाटलं नव्हतं. अजूनही मला वाटते की सगळं खोटं आहे, पण नाही, मित्र माझे खरंच बोलले होते. तुझं तोंड पण बघायचं नाही दुसऱ्यांदा. मी मित्रांना चुकीचं समजत होतो, पण अबोली तू चुकीची ठरली. स्ट्रॉंग नाही आहेस तू, वीक आहेस, वीक. परिस्थिती पुढे नांगी टाकणारी. अगं काय विचार केला होता मी? आज तुला मागणी घालणार होतो, तुझ्या आईशी बोलणार होतो, पण शी, तुझं हे रूप माझा विश्वासच बसत नाहीये. किशोर बोलता बोलता गहिवरला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आपण आणखी काही बोललो तर आपले संबंध कायमचेच तुटतील ही देखील भीती त्याच्या मनात उरली नव्हती. बोलता बोलता अचानक किशोर एकाएकी गप्प झाला. तो एवढा टोचून टोचून अबोलीला बोलत होता, पण अबोलीकडून काहीही उत्तर येत नव्हतं. ती तशीच मूर्तीसारखी स्तब्ध उभी राहून किशोरकडे बघत होती.
एक तिरस्काराची नजर अबोलीवर टाकून किशोर झटक्यात मागे वळला आणि गावच्या दिशेने त्याने वेगाने पावलं उचलायला सुरुवात केली. किशोर त्वेषाने पावलं उचलत गावात येऊन पोचला होता. त्याचं डोकं एवढं भडकलं होतं की किशोरने नीटपणे घरच्यांशी पण गोष्टी केल्या नाहीत. आपली बॅग एका कोपऱ्यात फेकून किशोर आपल्या रूममध्ये निघून गेला. किशोरची आई रूमच्या दाराजवळ आली. अरे किशोर, काय झालंय? एवढा रागावलास का? तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून किशोर म्हणाला, हे बघा, मला कोणी डिस्टर्ब करू नका आणि प्लीज मला खूप भूक लागली आहे, काही असेल खायचं तर आणून दे. किशोरचं ते तुटकपणे बोलणं ऐकून किशोरचं काहीतरी बिनसलंय हे त्याच्या आईने ताडलं. अधिक काही न बोलता किशोरची आई तिथून निघून गेली. रागारागात किशोरने आपलं जेवण आटपलं आणि तो तिथेच आपल्या पलंगावर झोपून गेला. रात्र झाली होती. किशोर आपल्या डोक्यावर एक हात ठेवून अजूनही पलंगावर लेटून होता. त्याला अजिबात बाहेर निघायचं किंवा कोणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. किशोरचा स्वभाव घरच्या सगळ्यांना माहीत होता. एकदा किशोरला राग आला की तो अजिबात कोणाचं ऐकत नसायचा. फक्त यावेळी अबोलीचंच तो ऐकायचा. रात्र झाली, जेवण झाली, पण किशोरने घराबाहेर आपलं पाऊल टाकलं नाही. त्याच्या मनामध्ये राहून राहून तेच विचार येत होतं. हीच का ती अबोली, आपल्याशी एवढी प्रेमानं बोलणारी, आपल्याला समजवणारी? आणि हीच का ती अबोली जी दुसऱ्या मुलासोबत त्या रस्त्यावर बोलत होती? आणि तिचा स्वभाव अचानक असा कसा काय बदलला? किशोरला कोडं पडलं होतं. 2 दिवस झाले किशोर घरातच बसून होता. शेवटी त्याची आई म्हणाली, अरे आल्यापासून तू घरातच आहेस, बाहेर तर निघ, जा थोडा गावातून चक्कर मारून ये. अगं मला काही जायचं नाही, जाऊ दे. कशासाठी आलो होतो गावात? आणि काय? नाही, काही नाही, असू दे. एवढं बोलून किशोर आपल्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागला. पायाने रेटा देऊन तो झोपाळा मागे जात होता, तसं किशोरचं मनही मागे पुढे हेलकावे खात होतं. गेल्या 2 दिवसात किशोरने 50दा तरी मोबाईल बघितला होता, पण त्याच्या मोबाईलवर अबोलीचा ना मेसेज होता ना कॉल. एवढी अशी कशी ही निष्ठूर होऊ शकते? किशोरला शहरात जाऊनही जास्त काही दिवस झाले नव्हते. मग एकाएकी कुठल्या तरी मुलासोबत अबोलीचं सूत कसं काय जुळलं? किशोरला प्रश्न पडला होता की ही गोष्ट खरी होती की अबोली पैसे पाहून बदलली होती? या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. ह्या विचाराने एकाएकी जमिनीवर पाय टेकवून किशोरने तो झोपाळा थांबवला. हाताचा रेटा देऊन तो उठला आणि तावातावाने चालत दाराकडे आला. दारातून बाहेर निघून त्याने अबोलीच्या घराकडे बघितलं. तिथे शुकशुकाट पसरलेला होता. किशोर तिथून चालतच अबोलीच्या घरी आला. दारावर त्याने टकटक केली. घराच्या आतमधून चिमण्यांचे आवाज तेवढे येत होते. किशोर दारातून आतमध्ये आला. अबोलीची आई नेहमीप्रमाणे त्या पलंगावर झोपून होती. कोण आहे म्हणून तिने आपले डोळे किलकिले करून दाराकडे पाहिलं. तिला किशोर दिसला. तशी ती उठून पलंगावर बसली. दोन्ही हातांनी आपले विस्कटलेले केस बांधले. किशोर चालतच अबोलीच्या आईकडे आला. जवळचा स्टूल उचलून तिथे बसला. त्याची नजर घराच्या आतमध्ये अबोलीला शोधत होती. काय काकू, कशी काय तब्येत? किशोरने विचारलं. अबोलीची आई मान खाली घालून ठीक आहे एवढंच बोलली. किशोरने घरभर नजर फिरवली. अबोली दिसत नाही कुठे. अबोलीच्या आईच्या तोंडून काहीही शब्द बाहेर पडले नाही. बरीच बदलली हां अबोली, किशोर म्हणाला. बदलली? आता अबोलीच्या आईने आपली नजर वर केली. हो बरं, ते असू दे. केव्हा आलास तू गावाकडे? अबोलीच्या आईने विचारलं. 2 दिवसापासून आहे गावात. मग आज येतोय घरी? नाही, ते माझं भांडण झालं थोडं अबोलीसोबत, म्हणून घराच्या बाहेरच नव्हतो निघालो मी. किशोर आपला राग व्यक्त करत बोलला. भांडण झालं केव्हा? अबोलीच्या आईने विचारलं. यावेळी मात्र किशोरचा पारा चढला. काय काकू, तुम्ही असं बोलताय जसं तुम्हाला काही ठाऊकच नाही. माझ्या मित्राने फोन करून सांगितलं होतं अबोली गावच्या बाहेर एका मुलाला भेटते आणि मला हे माहीत आहे. अबोली तिची प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते. ती तुमच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. म्हणजे हे तुम्हाला माहीत नसेल यावर माझा तर विश्वास नाही आहे. हो मला सांगायचं ना, मी खरं म्हणजे आज तुमच्याकडे आलो होतो अबोलीला मागणी घालण्यासाठी. तिच्या म्हणण्यावरून मी शहरात गेलो, परत कामावर रुजू झालो, परत फक्त तिच्यासाठी आलो आणि बघतो काय रस्त्यावर ते गावच्या नाकावर एका मुलासोबत ती बोलत उभी होती. काय बोलतोस? अबोलीच्या आईच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले. हो हो, 3 दिवसापूर्वी मी परत आलो तेव्हा मला दिसली अबोली गावच्या नाक्यावर. कोणतरी होता मुलगा तिथे. खरं? खोटं बोलतो का? मी तुमच्याशी कशाला खोटा बोलेल काकू? अहो एवढी बदलली ती. पण आता मी तिला सॉरी म्हणायला आलो होतो. माझं डोकं ना काकू एकदम काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यासाठी घेतलेला ड्रेस मी तिच्या तोंडावरच फेकून मारला. तोंडावर फेकून मारला? अबोलीची आई आश्चर्यचकित नजरेने किशोरकडे बघत होती. मग अहो माझ्याशी नीट बोलणं नाही, काही नाही, शिवाय ती मला उलट उत्तरं द्यायला लागली होती. ही अपेक्षा नव्हती केली हो मी अबोलीकडून. हां, तुला वाटलं तुला पसंत आलाय दुसरा तर कर ना लग्न, मी कुठे नाही म्हणतो, पण तिचं वागणं मला खरंच पटलं नाही. कुठे आहे अबोली सांगा? एक काम करतो, मी एकदा तिच्याशी बोलतोच, मला तिच्याशी बोलायचंच आहे, मला प्रत्यक्ष बोलायचं आहे तिच्याशी. कुठे आहे? अबोलीच्या आईच्या डोळ्यातून 2 पाण्याचे थेंब खाली पडले.
अबोली गेली. वाह. किशोर स्टूलवरून उठला. गेली त्या मुलासोबत. एवढी घाई झाली होती. अहो मी काय वाईट होतो. अरे पण अगोदर ऐकून तर घे. अबोलीची आई किशोरला थांबवत म्हणाली, काय ऐकून घ्यायचं राहिलंय. अबोलीसाठीच जगत होतो मी, आणि ती पण माझ्यासाठी. नाही म्हणजे असं मला वाटत होतं की अबोली पण माझ्यासाठीच जगते. किशोर विषण्ण मनाने हसला. आपले दोन्ही हात हवेत फिरवले आणि परत एका हाताची मूठ दुसऱ्या हाताने दाबत तो अबोलीच्या आईकडे आला आणि कमरेत वाकून म्हणाला, गेली. छान, बरं झालं. आता अबोलीच्या आईचा डोळ्यांचा बांध फुटला होता. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. पण आई चिंता करू नका, मी आहे, तिला जाऊ द्या, मी आहे ना, मी काळजी घेईन तुमची. अबोलीच्या आईला तसं रडताना बघून किशोरच्या काळजात कसंसच झालं. तो अबोलीच्या आईजवळ बसला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, आई मी आहे ना इथे. अबोली गेली कोणाचा हात धरून, तर त्यात कसलं वाईट. तिचं आयुष्य आहे, तिला जगू द्या. त्याने अबोलीच्या आईचे डोळे पुसले. थरथरत्या नजरेने किशोरकडे पाहत अबोलीच्या आईने आपलं डोकं वर केलं. किशोरने आता अबोलीच्या आईचे थरथरते हात आपल्या हातामध्ये धरले होते. अबोलीची आई म्हणाली, अबोली गेली रे. गेली म्हणजे कायमची गेली. हे जग सोडून गेली. काय? एकाएकी विजेचा शॉक बसल्यासारखा किशोर उठून उभा राहिला. त्याने ताडकान अबोलीच्या आईचे हात सोडून दिले. काकू काहीतरी खोटं बोलू नका हां. कोणीतरी दोन्ही हाताने त्याचं काळीज धरून दाबल्यासारखं किशोरला झालं. काही पण बोलू नका तुम्ही. म्हणजे किशोरच्या तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले होते. 3 दिवसांपूर्वी तुझं बोलणं झालं होतं ना अबोलीसोबत. हां हो, फोन केला होता मी. त्याच्या 2 दिवसांअगोदरपासूनच अबोलीची तब्येत फार खराब झाली होती. तुला माहीतच आहे तिच्या पोटाचं दुखणं. हां ती कधी कधी म्हणायची की हा रे मला थोडं पोटात दुखते आहे. अरे तो फार मोठा त्रास होता. डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं होतं. काय बोलताय काकू? अहो तुम्ही मला आजपर्यंत का नाही सांगितलं? अबोलीची आई म्हणाली. अबोलीनेच मनाई केली होती. कारण तिला माहीत होतं जर तुला कळलं तर तू जीवाचं रान करशील, कुठूनही पैसे आणशील, पण तिचं ऑपरेशन करशील. ती तुझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण होती याची तिला पण कल्पना होती. आणि या भानगडीमध्ये तू आपली नोकरी पण सोडली असती. अबोलीच्या नजरेमध्ये तू फार उंचावर होता. तिच्यासाठी म्हणून तू या गावात राहावं आणि आपलं आयुष्य असंच वाया घालवू द्यावं हे तिला पटलं नसतं. म्हणून अबोलीनं नेहमी तुझ्यापासून या गोष्टी लपवल्या. 3 दिवसापूर्वी तिच्या पोटाचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. म्हणून ती तुझ्याशी जास्त न बोलता तिने आपला फोन कट केला. बोलता बोलता अबोलीच्या आईने आपली मान खाली घातली. अबोलीची आई काय बोलत आहे हे किशोरला कळेनासं झालं होतं. त्याचा पण स्वर गहीवरून आला. बोलण्यासाठी त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अबोलीची आई पुढे बोलू लागली. तुमचं बोलणं झाल्यावर 2-3 तासानंतर अबोलीचा त्रास एकदमच असह्य झाला. जीव निघून जातो की काय एवढी ती कळवळत होती. ह्या इथेच एका दिशेला बोट दाखवून अबोलीची आई हमसू हमसू रडू लागली. रडताना तिचं पूर्ण अंग थरथरत होतं. शेवटी न राहून तिनं तुला कॉल केला. ती म्हणाली, नाही आता माझ्याच्यानी सहन होत नाही. आता मी किशोरला बोलावतेच. तूच आधार होतास रे तिचा. तिने तुला कॉल केले पण तू फोन उचलला नाहीस. किशोरला आठवलं त्या रात्री त्याचा फोन वाजत होता पण किशोरने कॉल उचलला नव्हता. किशोरच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं. बोलण्यासाठी म्हणून किशोरने तोंड उघडलं पण त्याच्या तोंडून आवंढाच निघाला. 3 दिवस झाले तिला जाऊन. जणू आपल्या शरीराचा एक भाग कापून फेकून दिला आहे आणि तो आता आपल्याला परत कधी गवसणार नाही अशी किशोरची अवस्था झाली. हा त्याने कधीच विचार केला नव्हता. जरी अबोलीने दुसऱ्यासोबत लग्न केलं असतं पण ती या जगात असती. आता ती त्याला कुठेच दिसणार नव्हती. आपली थरथरती पावलं सांभाळत किशोर उठून उभा राहिला. अबोलीची आई एका भिंतीकडे डोळे भरल्या नजरेने बघत होती. किशोरने नजर वळवली. तिथे अबोलीचा फोटो होता. हार घातला होता. बहुतेक 3 दिवसांपूर्वीचा हार असावा. त्याची फुलंही सुकली होती. टवटवीत फुलांसारखी फुलांसोबत खेळणारी अबोली आज सुकलेल्या फुलांचा हार घालून त्या फोटोमधून किशोरकडे बघत होती. पण तिच्या चेहऱ्यावरचं ते लागवी हास्य तसंच होतं. किशोर उठून त्या फोटोकडे आला आणि एकाएकी बांध फुटून तो जोराजोराने रडू लागला. अबोली प्लीज मला माफ कर. अगं हे तुझ्यासमोर म्हणायचं होतं. हे तुझ्या पाठीमागे मी म्हणतोय. तुझ्यापर्यंत पोचेल की नाही माहीत नाही पण अबोली प्लीज मला माफ कर. का लपवलंस तू माझ्याकडून? अगं एकदा सांगायचं आज तू असतीस माझ्यासोबत इथे. काय करू आणि काय नको असं किशोरला झालं होतं. तिथून उठून किशोर खिडकीकडे आला. खिडकीच्या गजांवर डोकं टेकून दोन्ही हाताने ते गज पकडून किशोर लहान मुलासारखा रडू लागला. अचानक त्याची नजर बाहेर गेली. बाहेरच्या गुलाबाच्या झाडावर गुलाबाची फुलं फुललेली होती. आणि अचानक त्याला जे दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. किशोरने आणलेला निळा ड्रेस घालून अबोली त्या फुललेल्या गुलाबाच्या ताटव्यांवरून आपले हात फिरवत होती. हात फिरवता फिरवता अबोलीने नेहमीसारखं किशोरकडे आपली नजर केली आणि त्याच्याकडे बघून छानशी मोहकशी हसली. किशोर स्तब्ध झाला. तिचे खोटं बोलते की काय?
अबोली खरंच बाहेर उभी आहे. एकाएकी जोराने अबोलीचं नाव घेऊन किशोर धावत पळत तिथून बाहेर पडला. दारातून तो गुलाबाच्या झाडाजवळ आला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त त्या गुलाबाच्या झाडांवरून किशोरने अबोलीच्या तोंडावर फेकून मारलेल्या ड्रेसमधली निळ्या रंगाची ओढणी त्या गुलाबांच्या काट्यामध्ये फसून होती. वारं सुटलं होतं. ती ओढणी वाऱ्याबरोबर जोरदार हेलकावे खात होती. किशोर त्या ओढणीकडे आला. हळूवार हाताने त्याने ती ओढणी काढण्याचा प्रयत्न केला, पण काट्यामध्ये काही जागी फसून ती थोडी फाटलीच. किशोरच्या मनात आलं, माझ्या बोलण्याने अबोलीचं मनही असंच फाटलं असेल. अबोलीच्या आठवणींचे ढग किशोरच्या डोक्यात आणि त्याच्या मनात दाटून आले होते. दोन्ही हातांनी ती ओढणी आपल्या उराशी कवटाळून किशोर गहीवरून आला. त्याच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं. अबोली, मला माफ कर ग. अगं, एकदा तरी माझ्याशी बोलायचं होतं ग तू. अबोली, असं का केलंस ग तू? मला का सोडून गेलीस? आणि या क्षणी त्याला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला आणि त्याच्या पाठीमागून आवाज आला, किशोर, रडू नकोस, मी आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे रे. एकाकी आलेल्या आवाजाने किशोरने चमकून मागे वळून पाहिलं. किशोरच्या खांद्यावर कुणीतरी हात नक्कीच ठेवला होता आणि तो स्पर्शही त्याच्या ओळखीचा होता. ती अबोलीच होती. किशोरने भिरभिरत्या नजरेने मागे आणि सगळीकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. आता वारं जोरदार सुटलं होतं. वारा आपल्यासोबत रस्त्यावरची धूळ आणि पाला पाचोळा घेऊन जोराने घोंगावू लागला होता. आभाळ भरून आलं होतं आणि किशोरच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यासोबतच आभाळातूनही पाण्याच्या सरी टप टप करत त्या जमिनीवर पडायला लागल्या. किशोरच्या हातातली ओढणी त्याच्या आणि पावसाच्या थेंबासोबत ओली होऊ लागली होती.